आम्ही येऊ शुभेच्छा द्यायला. हा बरं. आज सांगली महानगरपालिकेची कोर कमिटी आणि सांगली महानगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक अतिशय उत्तम झाली आणि निर्णय असा झाला उत्स्फूर्तपणे की ही दरमहा बैठक करायला पाहिजे. मी त्याला स्वाभाविकपणे मान्यता दिली, कारण दर आठवड्यालाच मी येतो, तर दरमहा बैठकीला वेळ काढायला मला अडचणच नाही. तक्रारी कमी थोड्याशा असतातच, पण सूचना खूप चांगल्या आल्या आणि आता 20च्या 20 प्रभागांमध्ये प्रभागाचं 4 नगरसेवक आले असतील तर, नाहीतर 3, नाहीतर 2, नाहीतर 1 शून्य असेल तर पडलेल्यानी एक प्रभाग कार्यालय करावं, ज्याच्यामध्ये दिवसभर कार्यालय उघडं ठेवण्यासाठीचा स्टाफ असावा, 20 प्रकारचे दाखले मोफत देण्याची व्यवस्था असावी, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे, आणि त्या भागातल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीचं सेंटर व्हावं. प्रत्येक प्रभागामध्ये 3 जण हे आपल्या प्रायव्हेट यंत्रणेतून अपॉइंट करण्याचा निर्णय झाला. एक स्वच्छता कर्मचारी, एक प्लंबिंग काम करणारा आणि एक इलेक्ट्रिशियन, ज्याचे पगारही त्या 4 नगरसेवकांनी कॉन्ट्रीब्यूट करून द्यावे. कमी पडेल तिथे पार्टी देईल, पण लोकांना तुम्ही इझिली अवेलेबल झाले पाहिजे, सहज उपलब्ध. महानगरपालिका नगरसेवक म्हणून तुम्ही कचऱ्याची तक्रार आली तर महानगरपालिकेत कळवलीच पाहिजे, पण त्याच्यासाठी न थांबता आपल्या हाताशी असणारा स्वच्छता कर्मचारी पाठवा, तो कचरा पहिला उचला, लोकांना फील द्या किंवा आपला प्रभाग स्वच्छ राहतो. असा एक प्रस्ताव मी मांडला, सगळ्यांनी आनंदाने मान्य केला आणि पाण्याच्या समस्येपासून अनेक पेंडिंग विषयांवर चर्चा झाली. दर आठवड्याला आता मी स्वतः कमिशनरांबरोबर 3 सभागृहातले नेते, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता, 2 आमदार, असं दर आठवड्याला सिटिंग सुरू करतो आहे. त्याचं मिनिट बुक आम्ही मेंटेन करणार आणि त्या मिनिट बुकमध्ये प्रत्येक वेळेला मागच्या आठवड्यात काय ठरलं असं करत करत कुपवाडची अंडरलाईन ड्रेनेज सिस्टीम आहे, नेमकं काय झालं, पुढच्या आठवड्यापर्यंत यातलं ह्या 3 गोष्टी करा आणि रिपोर्टिंग करा. पाईपलाईनने गॅसचं काय झालं, तो जो स्ट्रीट लाईटचा मोठा सिव्हिअर विषय झालेला आहे त्याचं काय झालं, असं आम्ही दर आठवड्याला बसायचं ठरवलं आहे की जेणेकरून लोकांचं समाधान होईल. खूप चांगली बैठक झाली आणि ती दरमहा करावी असा निर्णय झाला. तुम्ही चांगली बैठक घेतली, पण इथं भाजपाच्या नेत्यांचीच घडी विस्कटलेली आहे महापालिकेतल्या, त्यामुळं थोडेसे मतभेद निर्माण झालेले आहेत, नगरसेवकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. जिवंत माणसांमध्ये मतभेद असतात, ते मतभेद सोडवण्याची व्यवस्था जर झाली तर काही मुद्दाच नाही. नवरा आणि बायको भांडले नाही तर मग असा प्रश्न पडतो की काय बाबा काय झालंय, काय भांडत का नाही. ते भांडण हे महिने टिकलं नाही की झालं. महापौर सभापती यांच्या वादाबद्दल आपली काय चर्चा? दोघांचं कंबाईन स्टेटमेंट आलंय वर्तमानपत्रामध्ये की आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. तरी आता दर आठवड्यालाच बसणार ना आम्ही, विशेष काँग्रेसचे नेते पण पूर्वी असं म्हणायचे की गट म्हणजे पक्षातला वाद, विसंवाद, गटबाजी हे जीवनपणाचं लक्षण आहे, त्या दिशेने म्हणायचे का? नाही, पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. ते संपवण्याची यंत्रणा असेल तसं आता दर आठवड्याला बसायला ठरलं. काल मी खूप लोकांना 1 to 1 भेटलो. आमच्या पार्टीमध्ये ती व्यवस्था आहे. आमच्या पार्टीमध्ये एकमेकाच्या विरुद्ध तोंड करून चालायला लागणे म्हणजे पुन्हा समोरासमोर न येणे, एकत्र न येणे असला विषयच नाही आहे. त्यामुळे भांडणंही असतात, ती सोडवण्याची व्यवस्था असली की मग भागलं. हा, तुमच्या पत्रकार संघात पण आहेत, तुमच्या पत्रकार संघात आहेत, तुमच्यातलं कोणते सिनियर अजून तुम्हाला घेऊन बसतो. स्वीकृत बाबत नेमका किती वर्षाचा कालावधी ठरलाय त्यांचा, का 5 वर्ष आहे का? स्वीकृत बाबतीमध्ये पार्टीने 1.25 वर्षाचा कालावधी ठरवल्यामुळे एकूण 16 जणांना संधी मिळणार. 1.25 वर्षाच्या आधी 1 वर्ष झाल्या त्याला म्हणणं सुरू करायचं, कारण हे सोपं नाही आहे. मागचे काय अनुभव लक्षात घेता राजीनामा देत नाही. अनुभव ठीक आहे. आता आमच्याकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दरारा इतका आहे की कोणी ते धाडस करत नाही. तर म्हटलं की आता कंटिन्यू करेन, नंतर मला काही पार्टीमध्ये मिळणार नाही. त्यामुळे आणि करते आता छोटे असं आहे
काही घडलं तरी बघा, ऍक्सिडेंट होतात म्हणून काही गाडी चालवायची थांबतो का आपण? हा ऍक्सिडेंट होतात पायीच जावा म्हणून. तसं असे काही जण असतात की ते म्हणतील नाही बाबा देणार राजीनामा. तुम्ही काय करायचं बघू. आता तरी निर्णय असा आहे की 6 वर्षानंतर राजीनामा द्यावा आणि त्या राजीनाम्यानंतर नवीन माणूस यावं. त्याचं पण सूत्र ठरलंय की तो नवीन माणूस कसा यावा, ते सूत्र ठरलंय आणि मला वाटत नाही प्रॉब्लेम होईल. दादा त्यामुळे त्यांची जवळीक आमच्याशी राहणारच, पण पक्ष म्हणून ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या तिकिटावर विधानसभा लढवली होती. आता देवेंद्रजी आणि सुनेत्राबाईंनी ठरवतील की मग त्यांना तिकडे करमत नाही का, मग त्यांना इकडे आणायचं काय, ते दोघे ठरवतील. विधान परिषदेसाठी काही शिफारस केली अशी चर्चा आहे त्यांच्या नावाची. 30च्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे असं. ते अजून त्यांच्या पक्षातच येणं झालं नाही तर सुचवणार कसं आहे. तो एकदा निर्णय वरच्या स्तरावर व्हायरल झाला कोणाच्या तुमच्यासोबत फोटो व्हायरल झाला. तुमची भेट घेतली मुंबईत वगैरे. नाही, काल तर आम्ही 3-4 तास बरोबर होतो की एक फोटो काय 100 फोटो. ते तुमचे आहेत का कसं काय? हा, काका तुमचेच आहेत का? काका हे भारतीय जनता पार्टीचे चांगले नेते होते. निवडणुकांच्या काळामध्ये ज्या वेळेला काही ठिकाणी राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला उमेदवार चांगले हवे होते, त्यावेळेला तिघांनी आपापसात बसून नॉट ओन्ली संजय काका आणि श्रीकांत पाटील तिकडे हे पडले तरी निवडून आले. बडोले, प्रताप चिखलीकर अशा बऱ्याच जणांना एकमेकाला एक्सचेंज केला. पण ती महायुती म्हणून एक पक्ष आहे म्हणून रचना झाल्यामुळे तर इतकी संख्या आली. तर त्यामुळे वर्षानुवर्ष बीजेपीचा नेता असणाऱ्या संजय काकांना त्यांच्या मनाविरुद्ध तासगावमध्ये सीट अजितदादांकडे आहे, त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही, तू लढ असं म्हणलं. तो लढला. आता लढल्यानंतर तो त्यांचा नेता झाला. तर एकदा दोघांनी काही एकट्या देवेंद्रजींनी निर्णय करता येणार नाही, देवेंद्रजींचं ते कल्चरही नाही. ते सुनेत्राबाईंशी बोलतील की बाबा ते तिथे रमत नाही आहेत असं, ते अजून ते रमत नाहीत वगैरे असं काही झालेलं नाही. पण त्यांना घेऊ का आम्ही पुन्हा. मग बहिणी बोलते की घ्या, ताटात काय आणि वाटीत काय असं होईल. पण आता याच्यातलं काहीच झालेलं नाही. सुनेत्रा वहिनींचे त्यांचे परतीवर भाजपमधूनच कापले नाही काहीच. आमच्याकडे एकच नेता, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी निर्णय करावा. आणि तो एक नेता एस्टॅब्लिश का झाला तर एवढं मोठं राज्य चालवत असताना पक्षावर इतक्या बारकाईने त्यांचं लक्ष आहे. आणि लक्ष आहे नाही, अनेकांचे पालक आहेत, अनेकांचे गाईड अँड फिलॉसॉफर आहेत, त्यामुळे लोक त्यांना मानतात. असंच कोणी कोणाला मानत नाही. हा, सुनेत्रा वहिनींचे पोस्टर पुण्यामध्ये लागलेले आहेत भावी मुख्यमंत्री म्हणून. मी वारंवार या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की प्रत्येक पार्टीला आपला नेता मुख्यमंत्री काय पंतप्रधान व्हावा असंही वाटतो. अमेरिकेचा राष्ट्रपती पण राष्ट्राध्यक्ष व्हावं असं वाटतो. वाटण्यात काही चुकी नाही. पण राजकारणामध्ये वाटण्यावर काही नसतं, ते सगळं संख्याबळावर असतं. आज तरी संख्याबळाचं आहे की भारतीय जनता पार्टी युतीमधला मोठा पक्ष आहे आणि मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे मुख्यमंत्री पद आहे. 29ला काय होणार आहे कोणी सांगितलं. चला, आपल्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे तुम्ही इंटरेस्टेड आहात. सांगली सातारा नाही, सांगली सातारा दोनच जिल्ह्यापुरते. दोन जिल्हे मोहनरावांची सीट. ही निवडणूक 12ला झाली. 16 नाही, ही आता जी डिक्लेअर झाली ना 9 सीटची, ती 12ला होणार. बरोबर. त्यानंतर ही डिक्लेअर होईल कारण त्याचा रोल पूर्ण झाला. म्हणजे आपल्या जिल्ह्यात तर सातारा आणि सांगली सगळ्या निवडणुका झाल्या, पण जिथे निवडणुका झाल्या नाही जिल्हा परिषदेच्या, म्हणजे किती 22 जिल्ह्यामध्ये, त्यांचं 75च्या वरती गेल्यामुळे सगळ्या निवडणुका एका वेळेला डिक्लेअर होतील. मे मध्ये डिक्लेअर होतील होते. हिंदी म्हणजे 12 मेला ही झाली. किती डिक्लेअर होईल असं माझा अंदाज आहे. जर मी काही म्हटलं की प्रॉब्लेम काय होतो, म्हणता की याला निवडणूक आयोग आधीच सांगतं. तर हे वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तर जजमेंट आहे, बाकी काही नाही. मुंबई ठाण्यात वाद पेटलेला आहे मराठी सक्तीच्या संदर्भात रिक्षा चालकांच्या. काय आपण मध्यस्थी करणार आहात किंवा योग्य अयोग्य तुम्हाला काय वाटतंय? आमच्या पार्टीमध्ये, आमच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी आमचे प्रमुख आहेत. ते सांगितले की जाऊन दिल्लीतला प्रश्न सोडव दिल्ली, ते म्हणाले ठाणा. त्यामुळे अदरवाईज माझ्या डिपार्टमेंटचं त्यांनी सांगावं लागत नाही. माझ्या डिपार्टमेंट काही आलं, पेपर फुटला, कुठे परीक्षा वेळेत झाले, सगळं मीच बघणार. पण डिपार्टमेंटच आहे रिक्षा विषय जो आहे तो प्रताप सरनाईकांचा. त्यांनी निर्णय घेतलाय की बा रिक्षावाल्याला मराठी बोलता आलं पाहिजे.
हे असं करावं न करावं हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच ठरवायचं आहे. सगळ्याच विषयाचे ते इन्चार्ज असतात, त्यांनी कामं वाटून दिलेली असतात, सगळ्याचेच ते इन्चार्ज. मला वैयक्तिक काय वाटतं, मराठी बोलता यावं त्यांना? मराठी बोलता यायला पाहिजे ना, का येऊ नये ना, इतके वर्ष बरं. मराठी भाषा काही वाईट नाही आहे ना, चांगली आहे ना. म्हणजे मराठी भाषेला तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यामुळे ती यायलाच पाहिजे आणि ती कठीण नाही शिकायला, असं मला वाटतं. इच्छा असेल तर काय लागतं. उद्धव ठाकरे म्हणतायत की आता इथे आपल्याकडे कलेक्टर आले, ते पश्चिम बंगालचे आहे, हो, उत्तम मराठी बोलतात. आपल्याकडे कमिशनर आल्या, त्या ओरिसाच्या आहेत, उत्तम मराठी बोलतात. उद्धव ठाकरे म्हणतायत की एका वाघिणीला हरवण्यासाठी पूर्ण पंतप्रधानांनी फौज तिथं लावलेली आहे, ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी. त्यांना वाघीण म्हणतात उद्धव ठाकरे. कोणी कोणाला काय म्हणावं त्याचा विषय पण आहे. ते टीका करतात भाजप. पण मी त्याच्यातला सकारात्मक भाग असा काढेन की आमची पार्टी इतक्या छोट्या निवडणुकीत सुद्धा केंद्रीय नेतृत्वाचे सगळ्यांना उतरवते, म्हणून आम्ही यशस्वी होतो. तुम्ही तर जिल्हा परिषद निवडणुकीला फिरकलाच नाहीत, नगरपालिका निवडणुकीला फिरकलाच नाहीत, मुंबई महानगरपालिका तिथे पण यश मिळालं नाही. पण तिथे रोज फिरावं लागतं ना, रोज अवेलेबल राहावं लागतं लोकांना. त्यामुळे वैशिष्ट्य असं की मोदीजी बंगाल असू दे, केरळ असू दे, तामिळनाडू असू दे, सगळ्या ठिकाणी जाणार. अमित भाई 15 दिवस जाऊन राहणार, मग रिझल्ट मिळतात. आता बंगालचे निकाल तुम्हाला बघायला मिळतील. येस.